सध्याची आपण दृश्य पाहतोय विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी आता आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरे हे स्वतः पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधतात काय बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे उपस्थित असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे यांची तर पहिली प्रतिक्रिया समोर आली, मात्र आता उद्धव ठाकरे काही प्रतिक्रिया देतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। 5 वर्षांपासून बदनामी केली जाते असं आदित्य ठाकरे यांनी या दरम्यान म्हटलं, मात्र आता उद्धव ठाकरे या संदर्भात काय बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। गेली 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा सुरू आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू, होईल ते होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली आहे। गेली 5 वर्षांपासून बदनामी केली जाते असं यावेळेस आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कोर्टात बोलावलं तर तिथे बोलू, जे होईल ते होईल असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांकडे अजेंडा राहिलेला नाहीये असं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणालेले आहेत। आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावरती पहिल्यांदाच भाष्य केलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दिशा सालियान प्रकरणावरून आता आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांनी खरं तर पहिली प्रतिक्रिया दिली, जी प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे, कारण गेले साधारणतः 5 वर्ष आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप दिशा सालियान प्रकरणी होत आहे, मात्र पहिल्यांदाच त्यांनी या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे। एकंदरीत नितेश राणे यांनी जे गंभीर स्वरूपाचे आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले होते त्या सर्व आरोपांना उत्तर यावेळेस आदित्य ठाकरे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे होईल ते होईल, थेट कोर्टात बोलावलं तरीही चालेल, कोर्टामध्ये जाऊ असं देखील यावेळेस आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। मात्र सध्या जर आपण बघितलं, सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन काळामध्ये हा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजताना आपल्याला बघायला मिळतोय आणि यामुळे आता